सांगलीच्या कारागृहातील गुंडांची पोलिसांसोबत ढाब्यावर मटण पार्टी। पुण्याचा गुंड गजा मारणेला कारागृहात नेत असताना ढाब्यावर जाऊन केली पार्टी। 6 जणांना निलंबित करण्याचा आदेश। येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याची माहिती उघडकीस आली आहे। या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश दिलाय। मारणेला कारागृहात नेत असताना त्याच्याबरोबर मोटारीचा ताफा होता। त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराईतासह 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात मारणे आणि साथीदार येरवडा कारागृहात आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगली येथील कारागृहात नेण्यात येत होतं। त्यावेळी पोलीस बंदोबस्तावर सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 पोलीस कर्मचारी होते। वाटेत एका ढाब्यावर मारणेची व्हॅन थांबवण्यात आली। बंदोबस्तात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्याबरोबर ढाब्यावर जेवण केलं। मारणेच्या व्हॅन बरोबर असलेल्या मोटारीतील साथीदारांनी मारणेला बिर्याणी नेऊन दिली। मारणेला तेथे सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते हे भेटले। विशाल धुमाळ याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला। मारणेच्या मटण पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली। त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी चौकशी केली। चौकशीत दोषी आढळलेल्या सहाय्यक निरीक्षकासह 6 जणांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आलाय।